पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर याच्याबद्दल करोनाचा आम्ही आढावा घेतला. आवाज वाढव रे. पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर असा आम्ही 2 खासदार आणि 10-12 आमदार आणि बाकीचे सगळे अधिकारी वर्ग अशी बैठक इथं पार पाडली, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. तर त्याच्यामध्ये आत्ता 50 लाख पुणे जिल्ह्याचा कोविड लसीकरणाचा टप्पा आपण पार केलेला. एकूण लसीकरणाची केंद्र 814, पण 2 दिवस झाले आपली सगळी केंद्र बंद आहेत, कारण आपल्याकडे लस नाही आहे. कदाचित उद्याच्याला लस येण्याची शक्यता आहे. आपली तयारी खूप चांगली आहे, परंतु लसीचा पुरवठा जेवढा मोठ्या प्रमाणावर केंद्राकडनं व्हायला पाहिजे होत नाही आहे. खरं तर त्यांनी सांगितलं होतं की जून एंडच्या नंतर आम्ही सिरमला, भारत बायोटेकला मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्याची परवानगी दिलेली आहे. त्याच्यावर निश्चितपणे लस देशातल्या विविध राज्यांना जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होईल, पण आत्ताच्या घडीला तरी तशी परिस्थिती नाही. आपले गेल्या आठवड्यामध्ये बाधित म्हणजे पॉझिटिव्ह दर हा 6.2 होता, तो आता 6% आलेला आहे. पुणे जिल्ह्यात 26 संस्थांच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा, म्हणजे मागं आम्ही म्हणालो होतो फायर ऑडिट किंवा ऑक्सिजनचा ऑडिट पण आम्ही त्यावेळेस करायचो, स्ट्रक्चर ऑडिट, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिट करत असतात ना. त्याच्यातून ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्याकरता जवळपास 5,40,00,00,000 रुपयाचा निधी जिल्हा नियोजन समितीमधनं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये लहान मुलांच्या करता कोविड चाइल्ड हेल्पलाईन 5 जुलै 2021 पासून आपण नवीन सुरू केलेली आहे. मुलांकरता शासकीय संस्थेमध्ये एकूण 346 बेड्स उपलब्ध व खाजगीमध्ये 2,687 बेड्स उपलब्ध आहेत. विशेषतः 3ऱ्या लाटेच्या बद्दल लहान मुलांची पण तयारी करा, अशा प्रकारचा निर्णय आम्ही ज्यावेळेस पाठीमागे घेतलेला होता आणि तशा सूचना अधिकारी वर्गाला दिलेल्या होत्या. त्यावेळेस दोन्ही आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सगळ्या ह्या टीमनी तेवढे बेड उपलब्ध करून घेतलेले आहेत. म्युकरमायकोसिसचं पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्ण आता 1238 एवढे आहेत, त्यापैकी 607 रुग्ण बरे झालेले आहेत. एक दुर्दैवाने 172 जणांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यूच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगायची की मृत्यूचं प्रमाण हे मृत्यूदर निश्चितपणे कमी झालेला आहे. फक्त लोकांनी आजही मास्क वापरण्याची नितांत गरज आहे. मला तमाम पुणेकरांना आणि सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं, आज आढावा घेत असताना एक गोष्ट अशी प्रकर्षाने पुढं आली, ज्यांचं दोन्ही वॅक्सिन झालं ते थोडेसे आता काय माझं दोन्ही वॅक्सिन मी करून घेतलेलं आहे, मला मास्क वापरायचं एवढी काही गरज आहे का, आणि त्यांनी मास्क वापरायला टाळाटाळ केली. त्याच्यानंतर त्याला हे झाला, करोना झाला आणि दुर्दैवाने करोनामध्ये त्याचं दुःखद निधन झालं. त्याच्यामुळं दोन्ही वॅक्सिन घेतलेल्या सर्व बंधू भगिनींना माझं आव्हान आहे, माझी विनंती आहे की वैद्यकीय क्षेत्रातल्या पण मान्यवरांनी आमच्या टास्क फोर्सनी पण तसंच सांगितलेलं आहे की तुम्ही दोन्ही वॅक्सिन घेतले तरी जी काळजी मास्क वापरण्याची असेल, सॅनिटायझर वापरण्याची असेल आणि डिस्टन्स ठेवायची असेल ती करावीच लागणार आहे. हे मात्र सगळ्यांनी गंभीरपणे या गोष्टीची नोंद घ्यावी. काही बिलाचं पण लेखापरीक्षण गेलं, त्याच्यात 40 लाख रुपये लोकांचे कमी करून दिले. अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. आज जिल्हा आणि पिंपरी चिंचवड आणि पुणे वेगवेगळं करायचं म्हटलं तर करोना बाधित 7 ते 7 आपल्या पुणे शहरामध्ये 4.9%, पिंपरी चिंचवडमध्ये पॉझिटिव्हचं प्रमाण 5%, ग्रामीणचं पॉझिटिव्हचं प्रमाण 7.3% आणि ते ॲव्हरेज असं 6%. मृत्यूदर पुण्याचा 1.9%, पिंपरी चिंचवडचा 0.6%, पुणे ग्रामीणचा 0.7%. हे पुण्याचा मृत्यूदर वाढण्याचं कारण म्हणजे आपल्या इथं ससून हॉस्पिटल आहे. ससूनमध्ये बरेचसे ग्रामीण भागातले पेशंट्स हे
उशिरा ॲडमिट होतात किंवा काही शहरातले पण होतात. त्याच्यामुळं तिथं तो मृत्यूदर आपल्याला सगळ्यांच्या लक्षात पाहायला मिळतो. सायंकाळी 4 वाजेपर्यंतच दुकानं हे उघडी राहणार आहेत. पण आमच्या गोष्ट एक अनेक लोकप्रतिनिधींनी लक्षामध्ये आणून दिली की बाबा दुकानं बंद होत आहेत, पण हातगाडेवाले, हॉकर्स वगैरे हे सगळेजण सर्रास उशिरापर्यंत थांबत आहेत. त्यामुळं माझं सगळ्यांना सांगणं आहे, पोलीस खात्याला आम्ही सांगितलेलं आहे, 4च्या पुढं हे सगळं सक्तपणे बंद झालं पाहिजे. आणि दुसरी जी पर्यटनाची ठिकाणं आहेत, म्हणजे काही पर्यटनाच्या निमित्तानं सिंहगडला जातात, काही आपल्या लोणावळ्याला जातात, अशी काही ठिकाणं आहेत, तिथं गर्दी केली जाते आणि त्याच्यामुळं पॉझिटिव्हिटी वाढते. म्हणून पर्यटन स्तरावर कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी ही पोलीस खात्याला दोन्ही CP आणि SP यांना सगळ्यांना करायला सांगितलेली आहे. आता बाकीचं पण ऑक्सिजन वाढवण्याचं किंवा जे चुकीचं वागत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत, दंड त्यांना लावणं. अशा प्रकारचं एकंदरीत या आठवड्याच्या संदर्भातलं बाबी पुढं आल्या आणि त्याबद्दलचा निर्णय सगळ्यांनी एकमताने घेतला. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. पण हाँ, या कोई रिस्ट्रिक्शंस आप बढ़ाने के लिए आपको जो अभी चालू है वही रिस्ट्रिक्शन वहाँ भी लागू रहेगी. दादा फडणवीस पुण्यामध्ये होते तर त्यांनी असं सांगितलंय की OBCच्या बाबतीत जे नेतृत्व आहे, जसं भुजबळांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्यासोबत आहे. त्यांनी आता असं सांगितलंय की भुजबळांनी नेतृत्व करावं, आम्ही त्यांच्यासोबत आहे. एकमेकावर टोलवाटोलवी करण्याच्या पेक्षा त्या समाजाचा प्रश्न कसा सामोपचाराने सोडवता येईल आणि त्याकरता कशा प्रकारची मदत, जर राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी असतील ते राज्य सरकार करेल, पण केंद्र सरकारच्या हातातल्या गोष्टी केंद्र सरकारच करू शकतं, राज्य सरकार त्या करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं त्यांनी नेतृत्व करा, त्यांनी नेतृत्व करा, असं करा, दोघांनी नेतृत्व करा, दोघांनी हातात हात घालून चला कुठं जायचं तिथे. सध्या राज्यामध्ये डेल्टा व्हेरियंटची परिस्थिती काय आहे आणि मागेशी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की अधिवेशनाच्या काळातच अशा प्रकारचे नवे व्हेरियंट येतात आणि नंतर ते कमी होतात. नेमकं तथ्य काय आहे? त्याच्यात अजिबात तथ्य नाही. एकच तथ्य आहे की ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी गर्दी होती, गॅदरिंग होतं, गॅदरिंग झाल्यानंतर निश्चितपणे प्रमाण वाढतं. आता तुम्ही बघा, फुटबॉलच्या मॅचेस चालल्यात, विम्बल्डनच्या मॅचेस चालल्यात, तिथं कुणी मास्क वापरत नाही. पहिल्यांदा जगामध्ये इस्रायलनी सगळं वॅक्सिनेशन केल्यानंतर मास्क वापरायचं बंद केलं, पुन्हा त्यांना मास्कवर यावं लागलं. हे सगळेजण ह्या पहिल्यांदाच आलेला आजार असल्यामुळं, पहिलाच व्हायरस असल्यामुळं सगळेजण अनुभवातूनच काही काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही WHO ते सांगतायत की बाबा तुम्हाला दोन्ही वॅक्सिन घेतलं तरी मास्क हे वापरलंच गेलं पाहिजे, गर्दी ही टाळलीच पाहिजे. परंतु आता इंग्लंडमध्ये पण मास्क वापरण्याचं प्रमाण, फुटबॉलच्या मॅचेसमध्ये तर आपण बघतो कुणीच मास्क वापरत नाही, विम्बल्डनला आपण बघतो कुणीच मास्क वापरत नाही. आता टोकियोला मात्र ऑलिम्पिक आहे, तिथं पूर्णपणे त्यांनी आणीबाणी केलेली आणि फक्त खेळाडू ग्राउंडवर दिसती, बाकी खेळाडू आणि अंपायर वगैरे जे लागतात तेवढे, बाकी प्रेक्षक एकही राहणार नाही. असे काही राष्ट्र त्यांच्या दृष्टिकोनातनं जो निर्णय घ्यायचा तो घेतात. कधी कधी तो हिताचा असतो, काही काही जण थोडंसं ढिलं सोडण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस मात्र त्रास होतो, ही वस्तुस्थिती. आपला अजिबात 30 रुपये दर नाही, गुजरातमध्ये 90च्या आसपास दर आहे. हे दादांत खोटं आहे. त्याच्या संदर्भामध्ये मी सरकारमध्ये आल्यानंतर नीट लक्षात घ्या, ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं, त्याच्या आधी देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार होतं, त्या काळामध्ये जो काही दर होता म्हणजे डिझेल आणि पेट्रोलला
त्याच्यामध्ये पहिल्या अर्थसंकल्पात मी वाढवलं नाही, दुसऱ्या अर्थसंकल्पात वाढवलं नाही. जे काही टॅक्स आहे ते त्यांच्याच काळातले. हे आघाडीचं सरकार आलं तर वाढवले का? नाही वाढवले. नाही, त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी त्याच्यात मोठी रक्कम ते घेत आहे. जवळपास 3.5 ते 4 लाख कोटी रुपये केंद्र सरकार ह्याच्यातनं टॅक्सच्या रूपाने मिळवत आहे. केंद्राने त्याच्यामध्ये मोठेपणा दाखवावा आणि ते दर कमी करावे. तुमच्या अधिकारात टॅक्स करू शकता. आमच्या अधिकारामध्ये नाही आहे. तुम्ही जो राज्य सरकारचा टॅक्स घेतो तो आत्ताच्या काळामध्ये आमच्याकडं करोनाची परिस्थिती असताना 1.25 लाख कोटी रुपये आपण नुकसानीमध्ये आहोत. म्हणजे आपलं उत्पन्न तेवढं कमी झालेलं आहे. लोकांना आज एवढं मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक आरोग्य विभाग, त्याच्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग, पोलीस विभाग, ह्या सगळ्याला आपल्याला मोठ्या प्रमाणावर निधी द्यावा लागतो. त्याच्यामुळं काल आम्ही 23,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत. आणि त्या मागण्यांमध्ये ह्याच कामाला तुम्ही पेपरलाही सगळ्यांनी प्रसिद्धी दिलेली होती की आरोग्याला प्राधान्य दिलं आहे. आता आपल्या राज्यातल्या लोकांना आरोग्याच्या बाबतीतल्या सुविधा देत असताना त्यामध्ये आणखीन जर उत्पन्न कमी करत गेलं तर त्याच्यावर परिणाम होईल. त्यामुळं आत्ता भारत सरकारच्या ताब्यामध्ये नोटा छापण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी त्याबद्दलचा निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी दिलासा दिला पाहिजे. दादा नेमका राज्याचा टॅक्स किती आहे लिटर मागे तुम्ही तरी सांगू शकाल का? आणि तुम्ही म्हणता की एवढे पुस्तक घेताय आपल्या टॅक्स नेमका टॅक्स राज्याच्या संदर्भातलं आत्ता माझ्याकडे माहिती नाही. योग्य वेळेस मी सांगितलं. आता तुम्हीच ब्रेकिंग न्यूज लगेच सुरू करा. एवढा टॅक्स राज्य घेतं, एवढा टॅक्स राज्य घेतं. काय काय 10 वाजेपर्यंत कुठे? 4 वाजेपर्यंत हॉटेल चालू नाही. ते पार्सल तर तेवढं तरीच लिबरल राहिलं पाहिजे ना. कारण जे कोणी ऑफिसला जातात किंवा ज्यांच्याकडं डबा मागवला जातो किंवा पार्सल मागवलं जातं त्यांच्याकरता ते हॉटेलमध्ये कुणी थांबायचं नाही. त्यांनी घरी तर तेवढी तर सवलत दिलीच पाहिजे. 4च्या पुढं काही बाबतीमध्ये जिथं हॉकर्स आणि हे बाकीचे गर्दी करतात त्याला मात्र बंधनं आणलेली आहेत. त्यांनी सकाळपासून 7 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंतच जे काही त्याला विक्री करायची असेल त्यांनी विक्री करावी. जो ग्राहक असेल त्यांनी 4 ते 7 ते 4 ह्या काळातच जी काही खरेदी करायची असेल ती खरेदी करावी. दादा 23 गावांचा समावेश ते शनिवार अजूनही शनिवार रविवारच्या संदर्भातला निर्णय महाराष्ट्राच्या स्तरावर शासनाच्या स्तरावर झालेला आहे. तो सगळ्यांना सारखाच लागतो. इतर दिवशी जे पाठीमागं धोरण घेतलेलं होतं तेवढंच तोच काळ ठेवलेला आहे. तेच बंधन ठेवलेलं आहे. दादा 23 गावांचा समावेश झाला. भाजपनं स्वागत केलं त्याचं, म्हणले पण निधीचं काय? जो प्रशासकीय अहवाल गेला होता त्यात 10,000 कोटींची गरज आहे 23 गावांच्या पायाभूत विकासात. आजपर्यंत पुणे शहरामध्ये अनेकदा आजूबाजूची गावं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घेण्यात आलेली आहेत आणि त्यावेळेस ती शहरामध्ये त्याचा अंतर्भाव झालेला आहे. त्या पद्धतीनं तेव्हा एकदा शहरात आल्यानंतर त्याचा टॅक्स वगैरे सगळ्या शहराला मिळतो की नाही. त्याच्यामुळे शहराने त्याच्या महानगरपालिकेनेच त्याच्यातली जबाबदारी उचलायची असते. पण राज्य सरकारची जबाबदारी PMRDAच्या एरियामध्ये जी आहे त्या संदर्भात राज्य सरकारचं धोरण सकारात्मक आहे. तिथे कुठली अडचण नाही. नाही, काय झालंय आपल्या देशाचं पॉप्युलेशन लक्षामध्ये घेता त्याचं जे काही उत्पादन लसीचं व्हायला पाहिजे तेवढं अजूनही होत नाही. 2 प्रकारची लस आपल्याकडे तयार होते आणि 2 प्रकारची लस बाहेरनं आयात करायला परवानगी दिलेली आहे. पण त्याच्यात पण अजून एक रशियाची लस आहे आणि एक ते मॉडर्ना का कुठली तरी ती एक आहे. फायझर नाही, स्पुटनिक आणि मॉडर्ना ह्या 2 लसीला परवानगी दिलेली आहे. पण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या लस आपल्याकडं अवेलेबल होत नाही आहे. म्हणून जो काही कार्यक्रम देशाला राबवायचा आहे, राज्याला राबवायचा आहे, आपल्या शहराला राबवायचा आहे तो राबवायला अडचणी येतात.
जसं सहकार खातं तिकडे सुरू झालं तसं कारभार अनेक झाला. नाही तो केंद्राने काय करावं तो त्यांचा अधिकार आहे. खरं तर सहकाराच्या बाबतीत पाठीमागच्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी सहकार अस्तित्वात आलेला आहे आणि ते कायदे नियम त्या त्या राज्यांनी लावलेले. खरं तर केंद्राने केंद्राचं काम करावं, राज्यांनी राज्याचं काम करावं. आता एखादं समजा संरक्षण विभाग आहे, संरक्षण विभाग हा केंद्राच्याच हातात पाहिजे ना. आम्ही इथं एक नवीन खातं संरक्षण विभाग निर्माण करून चालणार नाही ना. तशा प्रकारे त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. पण त्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू काय तो अजून त्याच्यात वेगवेगळे कंगोरे असू शकतात आणि त्याच्यातनं काय ते करू पाहतायत ते त्यांनी नियम बनवल्यानंतरच आपल्याला कळेल. जसं मधी शेतकऱ्यांच्या विरोधी काही कायद्यामध्ये अंमलबजावणी करण्यात आली आणि 8 महिने देशातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या जवळ आंदोलन आजही त्यांचं चालू आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ते आंदोलन चालू ठेवत आहेत आणि इकडून सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे. पण अंतिम त्याला स्वरूप अजून प्राप्त झालेलं नाही. आम्ही आता त्याच्या संदर्भातली 3 बिलं आणलेली आहेत, पण ती बिलं आम्ही जनतेच्या करता ओपन ठेवलेली आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचं. हो, ह्यामध्ये माझं असं मत आहे की सहकार विभाग हा राज्याच्या अखत्यारीतला विभाग आहे. राज्यांनीच त्याच्याबद्दलचं पाहावं. केंद्राच्या हातात मल्टी स्टेट ज्या सोसायटी असतात, मल्टी स्टेट खाली जे कारखाने निघतात, बँका निघतात, त्या तर केंद्राच्या हातात असतातच ना. आणि तसं पूर्ण देशाचा विचार करता सगळ्यात जास्त सहकार चळवळ ही महाराष्ट्रात फोफवलेली आहे, महाराष्ट्रात रुजली गेलेली आहे, महाराष्ट्रात वाढली. काही त्याच्यात चुकीची लोकं आहेत, मी नाही म्हणत नाही, पण काही प्रमाणात चुकीची लोक आहेत म्हणजे सगळं सहकार चुकीचं आहे असं तर समजण्याचं अजिबात काही कारण नाही. त्यांनी काय म्हणावा हा त्यांचा अधिकार आहे. आपण पण चॅनलवाल्यांनी बघितलं असेल सभागृहामध्ये काय चाललेलं होतं. त्याच्यानंतर भास्करराव जाधव एक सिनियर आमदार आहे, स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे. त्यांनी काय काय झालं ते पूर्ण रेकॉर्डवर आणलेलं आहे. त्यांच्या चेंबरमध्ये पण काय झालं ते पण काही प्रमाणात त्यांनी रेकॉर्डवर आणलेलं आहे. तिथं भास्कररावांच्या समोरचा माईक तोडण्याचं काम कोण करत होतं, ते आमदार कशा घोषणा देत होते हेही आपण बघितलं आहे. काही जण राजदंड पळवण्याचा प्रयत्न करत होते हेही बघितलं आहे. आणि कोर्टाने मध्ये असे आदेश दिले की लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी जर असं चुकीचं वागत असतील तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे मी त्या दिवशी प्रेसमध्ये देखील आपल्या सगळ्यांना सांगितलं कोट करून. आणि आम्ही पण मी तर आता 32 वर्ष झाली आमदार म्हणून, मी दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आम्ही काम करतोय. 37 वर्ष आमदार म्हणून आमचे बाळासाहेब थोरात काम करतायत. आम्ही पण अनेकदा सभागृहात गोंधळ झालेला बघितला. सभागृहात काही लोकांना, आमच्याही लोकांना मागे 19 लोकांना निलंबित केलेलं आपल्याला आठवत असेल. मग आम्ही सभागृहात न जाता हल्लाबोल आंदोलन सुरू केलं होतं चंद्रपूरपासून. अशा अनेक वेळेस घटना घडलेल्या आहेत. परंतु त्या दिवशी सगळी गोष्ट व्यवस्थितपणे चाललेली होती. स्वतः देवेंद्रजींना पण भास्करराव जाधवांनी बोलण्याची संधी दिलेली होती. त्यांचं बोलणं झाल्यावर भुजबळ साहेब बोलायला उठले. नेहमीची पद्धत आहे, विरोधी पक्ष नेते बोलल्यानंतर मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्षाचे जे कोणी उत्तर देणार असतील ते उत्तर देतात आणि ही परंपरा चालत आलेली. आता आम्ही पण 5 वर्ष सरकार विरोधी पक्षात होतो त्यावेळेस आम्ही बोलायचो. आमचं बोलणं झाल्यावर मग त्यावेळेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील असतील, विजय वडेट्टीवार साहेब असतील, जयंतराव असतील, आम्ही सगळेजण आम्ही बोलल्यावर मग त्याला उत्तर मुख्यमंत्र्यांच्याकडनं यायचं किंवा सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांकडनं यायचं. अजिबात दुरान्वय पण संबंध नाही.
त्याच्यामध्ये त्यांच्या पक्षामध्ये कुणाला जसं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोण घ्यावा हा असतो, तसं देशाच्या पार्लमेंटमध्ये हा पंतप्रधानांचा अधिकार आहे. त्यांनी कुणाला घ्यावं, कुणाला थांबवावं, काय त्याच्यात आम्ही बाहेरच्यांनी लुडबुड करायचं काय कारण आहे? आणि ते दिसताना तर दिसतंय त्याच्यामध्ये भारतीताई पवार या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्याच आहेत, त्या आदिवासी भगिनी म्हणून डॉक्टर आहेत, त्यांना घेतलेलं दिसतंय. कपिल पाटील हे आगरी समाजाचे आहेत, तेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच आहेत. आम्हीच त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष वगैरे केलेलं होतं, त्यांना संधी मिळाली. नारायणराव राणे कोकणातले नेते म्हणून मध्ये त्यांचा स्वाभिमानी पक्ष त्यांनी भाजपमध्ये मर्ज केला. ते पूर्वी काँग्रेसचे होते, त्याच्या आधी ते शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, त्यांना एक संधी दिली. आणि भास्करराव कराड, भागवत कराड, डॉक्टर कराड, त्यांना संधी दिली. तेही ओबीसीच आहेत, म्हणजे ते ओबीसी आहेत, हे आमचे असं काही नाही. आणि तो त्यांचा अधिकार आहे. शेवटी आज त्यांच्याकडे बघून हे सगळे लोक निवडून आले, हे तर खरं आहे ना. खासदार जे भारतीय जनता पक्षाचे किंवा निवडून आलेले ते नरेंद्र मोदी साहेब उद्या पंतप्रधान होणार म्हणून त्यावेळेस देशातल्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं. कुठल्या त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील. मुख्यमंत्री महोदय मुंबईच्या बद्दलचे निर्णय घेत असतात. दादा, तुम्ही स्पर्धा परीक्षेसंदर्भात घोषणा केली, मला आत्ताच एका शिष्टमंडळाने सांगितलं राजस्थान सरकारने काही त्याच्याबद्दलचा आदेश काढला आहे, दिल्ली सरकारने काही आदेश काढला आहे, त्याची प्रत मी मागून घेतली. सोमवारी मी त्याच्याबद्दलचे सगळी माहिती घेऊन संबंधितांशी बोलीन आणि मग वर्षा गायकवाड त्या खात्याच्या मंत्री आहेत आणि राज्याचे प्रमुख यांच्याशी पण यांच्याही कानावरती गोष्ट घालावी लागेल. काय आपण पालकांना त्याच्यातनं दिलासा देऊ शकतो, संस्था पण चालली पाहिजे. आणि ज्याची फी लावण्याची गरज नाही, कारण तिथं मुलांनी त्याचा फायदा, समजा ग्रंथालय लायब्ररी फी असेल किंवा अशा ज्या काही फीज असतील त्या पण संस्था चालकांनी घेता कामा नये, असा मध्यम काहीतरी त्याच्यातनं काढला पाहिजे. तर सोमवारी बघतो. आता एमपीएससीचं आज पण आंदोलन झालं पुण्यामध्ये. त्यांची मागणी एकीकडे अशी आहे की तुम्ही इकडे फी कमी करा म्हणताय, पण त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत, म्हणजे वीज माफ करा, त्याच्यामध्ये महापालिका स्तरावर काही कर माफ करता येतात का ते करा, अशाही मागण्या आहेत त्यांच्या. हो, एक मिनिट, त्याच्यामध्ये लायब्ररी तर चाललीच नाही ना वर्षभर, मग तिथं फीचा काही प्रश्न येतो का? ऑनलाईन जे काही शाळा झाली ऑनलाईनचा तर खर्च कमीच येतो ना. तर तिथं जिथं बचत झाली ती बचत पालकांना पास ऑन करायची, एवढंच करायचं. आम्ही पण संस्था चालवतो ना. दादा, एमपीएससीच्या मुलांनी आज पण आंदोलन केलं. मला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी ज्या काही नियुक्त्या रखडलेल्या आहेत त्यामध्ये विधिमंडळामध्ये आपण निर्णय घेतलेला आहे, तुम्ही बघितलेला आहे. आत्ता पण काही मुलं आली होती, त्याबद्दल मी ताबडतोब सचिवांशी संपर्क साधला आणि सोमवारी GADचे अतिरिक्त मुख्य सचिव, GADचे प्रधान सचिव आणि काही इतर अधिकारी यांना घेऊन बसून त्यातनं कसा मार्ग काढता येईल. मार्गही निघाला पाहिजे, परंतु कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा कुठंही कंटेम्प्ट पण होता कामा नये, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण होता कामा नये. ह्या प्रकारे मार्ग काढू. त्याच्या संदर्भामध्ये अनेक आमच्या प्रांताध्यक्षांनी वक्तव्य केलेले, अनेकांनी वक्तव्य केलेले. पुन्हा त्याच्यामध्ये सगळ्यांनी वक्तव्य, आपण पण पत्रकार आहात, आपल्याला पण बरंच काही समजतं की काय चाललंय, कसं चाललंय. नाना पटोले साहेबांनी त्या दिवशी मागणी केली. उच्चस्तरीय समिती दिलीप वळसे पाटील साहेबांनी त्या जाहीर केलेली आहे. आता ते त्याच्या संदर्भातल्या कुणावर तरी जबाबदारी देतील. पण एक आहे, त्यामध्ये काहींचे फोन नाव आहे ABC, पण दाखवलं तिसरंच.
आणि सांगितले चौथंच, अशा गोष्टी मात्र पुढं आलेल्या आहेत. ते ऑन रेकॉर्ड नाना पटोलेंनी आणल्या. नाना पटोलेंच्याच बाबतीमध्ये घडलेलं त्यांनी उदाहरणं दिली आणि ही बातमी मी नंतर माहिती घेतली तर मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये त्या बातमीत तथ्य आहे. वास्तविक डेमोक्रेसीमध्ये अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींचा फोन वेगळं नाव वापरून ते कुणाला कळून न देता टॅपिंग करणं हे चुकीचं आहे. ते का घटनेमध्ये बसत नाही, नियमात कायद्यात बसत नाही. कायदा कशाकरता केला आहे? वेगळ्या कारणं, अंमली पदार्थ अमुक तमुक ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार आहेत अशा बाबतीमध्ये, जिथं भारताच्या सुरक्षिततेला धोका आहे, जिथं जनतेच्या एकंदरीत कायदा सुव्यवस्था तिथं चांगली राखण्याच्याकरता धोका आहे, अशांच्याबद्दल ठीक आहे ना, त्याबद्दल कुणाचं दुमत असायचं काही कारण नाही. पण तुम्ही काही जण स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता हे जे काही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षाच्या लोकांची नावं बदलून तिथं सांगताना वेगळीच नावं पाठवता आणि त्याच्यातून जे नियमात बसत नाही असं पार पाडण्याचा प्रयत्न करता, हे अतिशय चुकीचं आहे. काय पण ते जे काही चौकशी मागे चौकशी चाललेली आहे त्याच्या संदर्भामध्ये सगळे काही चार्जशीट गेलेली आहे. जे दोषी असतील कारवाई होईल, जे दोषी नसतीलच आणि त्यांच्याबद्दल वातावरण खराब केलेलं असेल तर ते न्यायव्यवस्था त्यांना निर्दोष सोडेल. आपल्याकडे आहेच ना, कुणी काही म्हटलं तरी त्याच्यामध्ये कायदा न्याय मागण्याचा अधिकार घटनेमध्ये कायद्यामध्ये ठेवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी फार दूरचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. चला, धन्यवाद.